नमस्कार. आम्ही सांगलीमधला महाराष्ट्र धर्म मराठी कारण शिबिराचा हा पहिला कार्यक्रम करतो आहोत आणि मुळामध्ये असा कार्यक्रम ठरला नव्हता. इस्लामपूरमध्ये उद्या मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमासाठी जायचो आहे आणि आम्हाला असं वाटलं की सांगली जिल्ह्यामध्ये जर एक कार्यक्रम होतो आहे तर आपल्या टीमचा एक कार्यक्रम त्याच्यासोबत झालेला बरा. आमचा मित्र आहे अनिकेत माने, इथं डॉक्टर आहे तो. त्याने इथे स्थानिक पातळीवर फिरून लोकांशी संपर्क साधला आणि अनेक लोकांच्या पर्यंत आम्ही पोचू शकलो. महाराष्ट्र धर्म शिबिराचा ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभरात विचार करतो तो विचार आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये करायला लागलो. हिंदी सक्तीचं ज्यावेळेला आंदोलन झालं, ते आंदोलन झालं, त्याला काही प्रमाणामध्ये यश आलं. तर यशाकडं बघण्याची समाजाची स्वतःची एक नजर आहे. म्हणजे आम्ही हिंदी सक्तीचे शासन निर्णय सरकारला मागे घ्यायला लावले, याचा समाजाच्या दृष्टीनं लावलेला अर्थ असा आहे की तुमच्या आंदोलनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तर आता आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं. आम्ही जे आंदोलन केलं ते हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध केलेलं आंदोलन होतं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली आणि ते 2 भाऊ एकत्र आले. पण समाजही असाच विचार करतो, माध्यमही असाच विचार करतात आणि त्यामुळे त्याच प्रकारची कथनं समाजामध्ये लोकप्रिय होतात. आता इथल्या तयारीच्यासाठी आम्ही अनेक लोकांशी बोललो. म्हणजे रोहित इथलं, मी आता इथं व्यासपीठावर बसलेल्या लोकांच्या पैकी आम्ही 3 जण सांगलीचे आहोत. सर कोकणातले आहेत, ही गोव्याची आहे. म्हणजे सांगलीच्या लोकांनी सांगलीच्या लोकांसाठी जवळपास केलेला असा हा कार्यक्रम आहे आणि तरी उपस्थिती तुम्ही बघताय. म्हणजे सांगलीच्या लोकांनी कार्यक्रम केला म्हणजे सांगलीचे लोक खूप प्रमाणामध्ये येतात, असा जर का आपला गैरसमज असेल तर तो इथनं दूर होतो. आता आम्हाला जेव्हा ह्या कार्यक्रमांच्या बद्दल आम्ही खूप लोकांशी बोललो तेव्हा लोक मला म्हणले 15 ऑगस्टला कशाला घेतला का? 15 ऑगस्टला खुटका. मी 15 ऑगस्टला घेतला तर प्रॉब्लेम असतो, पण 16 ऑगस्टला घेतला तर प्रॉब्लेम नसतो असं नाहीये. म्हणजे लोकांना जिथं यायचं आहे तिथं लोक येतात, लोकांना जिथं यायचं नाही तिथं लोक येत नाही. आम्ही अनेक प्रकारच्या लोकांशी बोललो. म्हणजे माध्यमातल्या अनेक लोकांशी बोललो, शाळांमधल्या शिक्षकांशी, कॉलेजेसमधल्या प्राध्यापकांशी बोललो. आता या प्रकारची जी मांडणी आहे ती मांडणी करत असताना एक 50-100 माणसांच्या समोर आम्ही ती करतो, ती रेकॉर्ड आम्ही करतो. आता सोलापूरचे आमचे मित्र आले, तेही रेकॉर्ड करतात. आता असं झालंय की प्रत्यक्ष कृती एखाद्या कार्यक्रमातनं जितकी घडते त्या कृतीपेक्षा जास्त दस्तावेजीकरण घडतं. म्हणजे इथं सांगलीमध्ये लोक येऊन बोलून गेले, त्यांचं हे म्हणणं होतं, याची इतिहासामध्ये नोंद होण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. की म्हणजे काहीतरी महत्वाचं आम्ही इथं बोललो होतो. म्हणजे हे एक तरुण मुलगा भिलवडीचा डिलिमिटेशनच्या बद्दल सांगलीच्या लोकांना सांगून गेला, पण त्याच्याबद्दल सांगलीकरांनी वेळेत ऐकलं नाही. सांगलीच्या प्रश्नाच्या बद्दल, शक्तिपीठाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी एक तरुण पत्रकार इथं येऊन सांगून गेली, पण त्या प्रश्नाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोचलं नाही. अडचण अशी आहे आपल्याकडं की आपण काय ऐकतो समाज म्हणून, मराठी समाज म्हणून, भारतीय समाज म्हणून, तर जे जे माध्यमामध्ये आपल्यावर हॅमर होत आहे ते आपण आता ऐकतो. आता मी सांगलीत ज्या काही रस्त्यांवरनं फिरलो, मी 2 प्रॉमिनंट बॅनर इथं पाहिले. एक आहेत विशाल पाटलांच्या वाढदिवसाचे बॅनर आहेत. समस्त विशाल दादा प्रेमींनी त्यांच्या नावानं बॅनर लावलेले आहेत. त्या सगळ्या बॅनरची किंमत जर एकत्र केली तर सांगलीतला एक रस्ता बरा होऊ शकेल. दुसरे जे बॅनर आहेत ते विश्वजित कदमाच्या संस्थेच्या वतीनं मराठी सेलिब्रिटी लीगचा कार्यक्रम आहे. म्हणजे प्रवीण तरडे सारख्या सगळ्या भुक्कड लोकांचा तो एक कार्यक्रम आहे. मी भुक्कड का म्हणतोय तुम्हाला माहिती आहे. ज्याने आपल्या बोकांडी स्वामी समर्थ बसवले, ज्याने आपल्या बोकांडी आनंद दिघे बसवले, अशा सगळ्या माणसांना तुम्ही बहुजनांच्या संस्थेमधनं मोठे करता. बहुजनांच्या संस्थेतनं उभा राहिलेला जो पैसा आहे तो बहुजनांच्या शिक्षणावर खर्च न होता लोकांच्या मनोरंजनावर जेव्हा खर्च होतो, त्याही बॅनरमधनं एखादा सांगलीतला रस्ता बरा होऊ शकला असता. आता प्रॉब्लेम त्या दोघांचा नाहीये, प्रॉब्लेम तिथं बॅनरच्या बद्दल काहीच हालचाल न करणाऱ्या सांगलीतल्या लोकांचा आहे.
लोकांना येता जाताना हे बॅनर दिसत नाहीत का? दिसतात. लोकांना काय वाटतंय, आपण का नाही लावला हा बॅनर? आपण ह्यातला एक बॅनर लावला असता तर आपल्याही कुटुंबातल्या 4 लोकांची मुंडकी त्या बॅनरवर दिसू शकली असती. हा जो प्रॉब्लेम आहे, हा आपल्या राजकीय संस्कृतीचा प्रॉब्लेम आहे आणि समकालीन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही या स्वरूपाची आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही लोक तुमच्याकडे येतो आणि आम्ही तुमच्याशी बोलताना असं म्हणतो की मराठी शाळांबद्दल बोललं पाहिजे, मराठी भाषेबद्दल बोललं पाहिजे, मराठी माणसाच्या रोजगाराच्या बद्दल बोललं पाहिजे, त्यावेळेला लोकांना असा प्रश्न पडतो की हे प्रश्न आपले आहेत का? म्हणजे आता तुम्ही बघा, या CJPच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे भारतभरामध्ये मुलं आपापल्या शाळांमध्ये जाऊन बूम घेऊन किंवा छोटा कॅमेरा घेऊन आमच्या शाळेत टॉयलेट नाहीये, आमच्या शाळेत शिक्षक नाहीयेत, हे सांगायला लागलेली आहेत. आणि आपल्या पिढीतली माणसं काय म्हणतात, आपली मुलं किती शहाणी झाली आहेत. ही आपली मुलं शहाणी झाली आहेत हे आपण म्हणणं, हे आपल्याला लाज नसल्याचं लक्षण आहे. त्या मुलांना शाळेत असताना आंदोलन करावंच लागता कामा नये. त्या मुलांना शाळेत अभ्यासच करावा लागला पाहिजे. त्या मुलांना शाळेत आनंदानंच बसता आलं पाहिजे. पण एखादा मुख्याध्यापक किंवा एखादी मुख्याध्यापक बाई काय म्हणते, नाही बाकी सगळं बरं आहे, पण आतमध्ये वर्गात कुणीतरी पिंका टाकून ठेवलेले आहेत, टॉयलेटमध्ये मुलं बसायला गेली तर पाणी नाहीये. ही जी परिस्थिती आहे, आपण शाळेतल्या पोरांना जेन अल्फा म्हणून ज्यांचं आता आपण कौतुक करतो, त्या मुलांना आपण आता आंदोलन करायला भाग पाडली. जेनझीच्या मुलांना आंदोलन करावं लागलं हे सुद्धा समाज म्हणून लाजिरवाणं आहे. कारण त्याही मुलांचं आयुष्य शिकण्यात गेलं पाहिजे. शिकण्यात गेल्यापेक्षा आपण त्यांचं आयुष्य लढण्यात घालवण्यात त्यांना भाग पाडतो आहोत. त्याच्या पुढची परिस्थिती आपण जेन अल्फाच्या बाबतीमध्ये आणलेली आहे. आता मगाशी प्राजक्तानं सांगलीच्या बद्दल सांगितलं, सर एकूण धर्म आणि महाराष्ट्राच्या बद्दल बोलले, रोहितनं परिसीमनाचा काय परिणाम होणार आहे ते सांगितलं. परिसीमनाचा जो मुद्दा आहे डिलिमिटेशनचा, त्याचं विधेयक सरकारने एकदा आणलं आणि ते महिला आरक्षणाला जोडलं आणि त्यामुळे ते योग्य पद्धतीने पडायलाच पाहिजे होतं. पण त्यावर सरकार काय म्हणालं, विरोधकांना बायकांचं आरक्षण नको आहे. आरक्षणाचं विधेयक आधीच मान्य झालेलं आहे. आरक्षणाबद्दल कोणाच्या मनात काही शंका नाही. यांना काय करायचं आहे आणि ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं का महत्वाचं आहे की उत्तर भारतातल्या लोकसभेच्या सदस्यांची संख्या एवढी वाढेल की विंध्य पर्वताच्या खालच्या लोकांच्या सदस्यांची संख्या काही असली तरी त्यांच्या मताशिवाय वरचं सरकार तगू शकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला द्रविड प्रांतातल्या लोकांच्या मताची गरज पडणार नाही. द्रविड प्रांतातले लोक किमान स्वाभिमानी तरी आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांचा तर स्वाभिमान कधीच गुवाहाटीला नेऊन त्यांनी विकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे स्वाभिमान नावाची भानगडच नाहीये. त्यामुळे आपल्या राज्याचा प्रॉब्लेम असा आहे की आपण अंशतः स्वाभिमानी लोक आहोत. मध्येच आपल्याला झटका येतो, शिवाजी महाराजांची जयंती असते, महाराजांचा राज्याभिषेक असतो आणि मग लोकांच्या SUV मागे जगदंब म्हणून लिहिलेलं असतं. संभाजी महाराजांच्या सारखी दाढी लोक वाढवतात. लोकांना असं वाटतं की स्वाभिमानाची हीच व्याख्या आहे. त्यामुळे समकालीन महाराष्ट्राच्या बद्दलचा विचार करताना आपण हे पाहिलं पाहिजे. मला काही लोकांनी असं म्हटलं की सांगलीची परिस्थिती फार खराब झाली आहे, सातारची पण झाली आहे, कोल्हापूरची पण झाली आहे, बेळगावची पण झाली आहे. हा वसंतदादांचा जिल्हा आहे. वसंतदादांनी इथून तुरुंगातनं पळून जाताना मारलेली उडी आपल्याला माहिती आहे. पण त्या उडीचं आपल्याला सावरकरांच्या उडी इतकं नाही, त्याच्या 1% सुद्धा भांडवल सांगलीकरांना करता आलं नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना करता आलं नाही. म्हणजे उडी मारणारा माणूस कोणत्या जातीचा आहे हे मॅटर करतं. उडी मारणारा माणूस उच्चवर्णीय आहे का बहुजन आहे याच्यावर त्याची उडी किती लांब आहे आणि किती महत्वाची आहे मॅटर करतं. सांगलीच्या माणसांनाच आता सांगलीच्या माणसाची उडी सांगण्याची वेळ आलेली आहे. हा नागनाथ अण्णा नायकवडींचा भाग आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांचा आहे. याच जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला आपण काय करतो आहोत, आपण दुर्गा दौडी नेतो आहोत. याच जिल्ह्यामध्ये आता आपण काय करतो आहोत, याच जिल्ह्यामध्ये आपण हा तिरंगा ध्वज आपला नाही असं म्हणणाऱ्या माणसांच्या पालख्या वाहणारे लोक कोण आहेत, बहुजन समाजातले आहेत.
आणि बहुजन समाजातली ही जी पोरं आहेत ती फक्त मराठा समाजातली नाहीत, ती ओबीसीमधली पण आहेत. या सगळ्या समाजातली मुलं जेव्हा कुणाच्या पालख्या वाहतात, त्या पालख्या वाहण्यासाठीची सुरुवात मिरजेच्या दंगलीपासून कोणी करून दिलेली आहे? आपल्याच पुढाऱ्यांनी करून दिलेली आहे. म्हणजे बहुजनांच्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांना आपली स्थानिक सांगलीकर, स्थानिक मराठी या ओळखीपासून हिंदू आणि मुसलमान या ओळखीपर्यंत नेण्यासाठी काही लोकांना पैसे पुरवले, काही लोकांना मसल पॉवर पुरवली. आणि आज अशी परिस्थिती आहे की कागदोपत्री वसंतदादांचा असलेला जिल्हा, कागदोपत्री शाहू महाराजांचा असलेला जिल्हा पूर्णतः संघ आणि भाजपच्या ताब्यामध्ये आहे. जर ही आणि कोल्हापुरात सुद्धा, कोल्हापुरातल्या लोकांना तर फारच आपण शाहू महाराजांचे वारस असल्याचा अभिमान आहे. तुम्ही शाहू महाराजांचे वारस आहात तर तुमच्या जिल्ह्यातले सगळेच आमदार आणि सगळे लोकप्रतिनिधी शाहू महाराजांच्या विचाराला काळीमा फासणाऱ्या विचार भूमिकेचे कसे काय येतात? म्हणजे काहीतरी तुमचं बेसिक मध्ये गणलं आहे. आता बेसिक मध्ये काय गणलं आहे की तुमची बहुजन म्हणून ओळख, तुमची स्थानिक सांगलीकर, सातारकर, कोल्हापूरकर म्हणून ओळख, तुमची मराठी म्हणून ओळख, याच्या पलीकडं तुमची हिंदू म्हणून ओळख, तुमची मुसलमान म्हणून ओळख आणि तुमची अशा प्रकारची धर्मांध माथे फिरू ओळख ही लोकांना महत्वाची वाटायला लागली आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही साधा विचार करा, इथं आज या घडीला जर मी इथं आपल्या चर्चेमध्ये शिवाजी महाराजांच्या वरचं एखादं काळी 5 मध्ये आवाज देणारं व्याख्यान ठेवलं असतं तर इथं बसायला लोकांना जागा मिळाली नसती. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या बद्दल चिकित्सेचं काही बोलायचं नाही, चिकित्सेचं काही ऐकायचं नाही. आणि बहुजन समाजानं इथल्या उत्सवीकरणामध्ये, एकूण इव्हेंट करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि पैसे कमावण्याच्या मानसिकतेमध्ये, म्हणजे आपले सगळे पुढारी, सर्व पक्षीय पुढारी हे कोण आहेत? हे कागदोपत्री म्हणजे फ्लेक्सवर ते लोकनेते आहेत, प्रत्यक्षात ते कंत्राटदार आहेत. फक्त कंत्राटदार आहेत. छोटा कंत्राटदार, मोठा कंत्राटदार, महाकंत्राटदार एवढेच आहेत ते, त्याच्या पलीकडे ते काही नाहीये. आणि त्यांच्या दृष्टीनं म्हणजे मगाशी प्राजक्तानं जे सांगितलं, शक्तीपीठ मार्ग हा शक्तीपीठ मार्ग नाहीच आहे, तो अदानी पीठ मार्गच आहे. गडचिरोली मधल्या खाणीमधली सगळी खनिज अदानीला विना अडथळा गोव्यातल्या समुद्रापर्यंत नेता यायला पाहिजेत, या कारणासाठी शक्तीपीठ नावाचं थोतांड त्यांनी बनवलेलं आहे. जसं अभिजात मराठी हे थोतांड आहे ना, तसं शक्तीपीठ हे दुसरं थोतांड आहे. कारण अभिजात मराठी ज्या वेळेला दर्जा मिळाला मराठी भाषेला, त्यावेळेला आपल्याला असं सांगण्यात आलं की मराठी भाषेला दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये मिळते. तुम्ही रेकॉर्ड चेक करा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजचा चेक करा, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा चेक करा, महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाचा चेक करा. गेल्या 2.25 वर्षात 1 रुपया सुद्धा मराठी भाषेला मिळालेला नाही. त्याच अहवालामध्ये असं म्हटलं होतं की देशातल्या 50 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेची चेअर होणार आहे, अध्यासन होणार आहे. 2006ला जी चेअर आपल्याकडे सुरू झाली JNU मध्ये, ती 2026 मध्ये पूर्ण झाली. म्हणजे एक अध्यासन व्हायला 20 वर्ष लागतात, 50 अध्यासन व्हायला 1000 वर्ष लागतात. त्यामुळे 1000 वर्ष आपल्यातला जो कोणी जगणार असेल तोच महामानव किंवा ती महास्त्री, तीच फक्त शेवटचं अध्यासन पाहू शकेल. दुसरं आपल्यातले कोणीही मर्त्य मानव त्या प्रकारची अध्यासनं पाहू शकणार नाही. आता हे का घडतं आहे? हे यामुळे घडतं आहे की आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लढलो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये वारा कोठारींच्या सारखा माणूस लढला, अत्रे लढले, विदर्भामध्ये माडखोलकरांच्या सारखा माणूस लढला, बाबासाहेबांचा शेकाप लढला, शेड्यूल कास्ट फेडरेशन लढला, शेतकरी कामगार पक्ष लढला, ही सगळी मंडळी लढली. आता आपल्याकडे सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, कोल्हापुरात, म्हणजे मी सांगलीतला विट्याचा आहे, आमचं घर एकदम काँग्रेसवाल्यांचं घर. आणि काँग्रेसवाल्यांचं म्हणजे काय, एका टप्प्यापर्यंत चव्हाण साहेबांचं आणि नंतर दादांचं. म्हणजे काँग्रेसचं असं घर नसतं माझ्या माहितीप्रमाणे, ते चव्हाण साहेबांचं असतं किंवा दादांचं असतं आणि मग वारसा हक्काने ते पवार साहेबांकडे येतं. अशा पद्धतीनंच ते घर पुढं पुढं आलेलं आहे.
तर आमच्या घरामध्ये झालेली परिस्थिती अशी आहे की चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये काहीही चिकित्सा माझ्या घरात मी कधीच ऐकली नाही. चव्हाण साहेबांनी दादांना मिठी मारली तरी ती ऐतिहासिकच भेट आहे. चव्हाण साहेबांचं दादांशी बिनसलं तरी तो ऐतिहासिकच दुरावा आहे. त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला स्वतःला जेव्हा कळायला लागलं की चव्हाण साहेब संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हतेच. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते काठावर होते. भांडणारे लोक एस.एम. जोशी, डांगे होते, शिव्या खाणारे लोक अत्रे होते. जेथे नेहरू हिरे चव्हाण तेथे आता काळे निशाण असं लिहिणारा माणूस अत्रे होता. आणि चव्हाण साहेब त्यावेळेला असं म्हणत होते की नेहरू आणि महाराष्ट्रात निवड करायची आली तर मी नेहरूंची निवड करीन. पण चव्हाण साहेबांनी अत्यंत हुशारीनं राज्याची स्थापना झाल्यानंतर शेकाप फोडला, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन संपवलं. पश्चिम महाराष्ट्रातले लोक ह्याला बेरजेचं राजकारण म्हणतात. ते का बेरजेचं आहे? कारण ते आपल्या फायद्याचं आहे. महाराष्ट्राचा तुम्ही विचार केलात तर ते वजाबाकीचं राजकारण आहे. कारण ज्यांनी महाराष्ट्र मिळवला ती माणसं महाराष्ट्र मिळाल्यानंतर सत्तेतच आली नाहीत. संयुक्त महाराष्ट्र समिती जर 62 साली सत्तेत आली असती तर ज्या प्रकारचं द्रविडी राजकारण तमिळनाडूमध्ये उभं राहिलं कदाचित महाराष्ट्र केंद्रीय राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलं असतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचं आपलं जे राजकारण आहे ते काठाकाठाचं राजकारण आहे. ते दिल्लीला शरण जाण्याचं राजकारण आहे. चव्हाण साहेब दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा आपल्या लोकांची काय पद्धत आहे म्हणण्याची, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. तुम्ही मला उलट एक उदाहरण सांगा की हिमालय थोडा पाय उचलून खाली आलाय आणि सह्याद्रीला मदत करतो म्हणलाय. असं हिमालयाच्या जन्मात कधी घडलेलं नाहीये. म्हणजे धाकटा भाऊ सह्याद्रीच आहे आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला म्हणून सह्याद्रीला हिमालयाने काही बोनस दिलाय, सह्याद्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, वार्षिक अहवालात नोंद केलेली आहे, असंही घडलेलं नाहीये. आणि हा आपला जुना प्रॉब्लेम आहे. म्हणजे थोरल्या बाजीरावाच्या काळापासून दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा असं म्हणण्याची आपली पद्धत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र गीतात पण आपण काय म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. कशासाठी? आपण बॉडीगार्ड आहोत का? आपण सिक्युरिटी पर्सनल आहोत का? आपण दिल्लीचं तख्त जिंकत का नाही? आपण दिल्लीचं तख्त फोडत का नाही? इतर म्हणजे आपल्याला आनंद कशात आहे? औरंगजेबाच्या छावणीच्या कळसाचं सोनं काढून आणलं याच्याबद्दल, संताजी धनाजी बद्दल आपल्याला कौतुक आहे. पण छावणीचा कळस कापला हे शौर्य आहे, पण पुरेसं शौर्य नाही ना. दिल्लीमध्ये महाजी शिंद्यासारखा ताकदवान माणूस म्हणेल त्या माणसाला सुलतान करू शकत होता. मग महाजी शिंद्यांनीच सुलतान व्हायला काय प्रॉब्लेम होता? हा आपल्या माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे की आपण कायम नंबर 2 वरच आहोत. आणि म्हणून तुम्ही बघा आपली एक समाज म्हणून कायमची शोकांतिका आहे. आणि जेव्हा मोदींसारखा माणूस म्हणतो की शरद पवार हा या देशाला न लाभलेला सर्वात चांगला पंतप्रधान आहे, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे अरे किती खरं बोलतायत हे. म्हणजे तेव्हा आपल्याला असं नाही वाटत की मोदींसारख्या भामट्याने हे सांगणं ह्याच्यात काही पॉइंट नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, कुठला माणूस बोलतो याच्यावर त्या वाक्याचा सत्यार्थ ठरवावा किंवा ठरवू नये हे पण महाराष्ट्राच्या आकलनामध्ये काहीतरी इश्यू आहे. त्यामुळे आता आपण ज्या वेळेला महाराष्ट्र धर्म मराठी कारण याच्याबद्दल बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत, 2-3 प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. एक म्हणजे मगाशी प्राजक्तानं सांगितलं, रोहित पण म्हणला की डिलिमिटेशन ज्या वेळेला होईल तेव्हा MMRच्या प्रांताचं काहीतरी फार महत्वाचं बिनसलेलं ऑलरेडी आहे, याच्या पलीकडे बिनसणार आहे. कारण या राज्यातली जवळपास 4.25 कोटी लोकसंख्या आता MMR प्रांतात आहे. तुम्ही आपल्या राज्याचे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते कधीही ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा असं म्हणत नाहीत. ते बोलताना सदैव MMRचा प्रांत असंच म्हणतात. आता हे MMR जे आहे ते कशातनं आलंय? MMRDA मधनं, म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी नावाची एक अथॉरिटी काँग्रेसनं तयार केली. ती का तयार केली? कारण मुंबई महानगरपालिकेवर सतत शिवसेनेचा ताबा होता. त्यामुळे इथल्या विकास कामावर आपलं पण नियंत्रण पाहिजे म्हणून काँग्रेसनं एक समांतर यंत्रणा निर्माण केली. आता ते MMRDA हे समांतर मंत्रालय आहे.
तुम्ही त्यांचं बजेट काढून बघा, जवळपास 30 ते 40,000 कोटीचं त्यांचं बजेट आहे आणि 4.25 कोटी लोकांचं आयुष्य हे लोक ठरवतात. या 4.25 कोटी लोकांमध्ये जवळपास 1.5 ते 2.25 कोटी लोक हे उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे आता परवा रिक्षावाल्यांचा प्रश्न आला, साधनाने मगाशी त्याचा उल्लेख केला. रिक्षावाल्यांचा प्रश्न आला, तुम्ही तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळीला मी ते शेअर केलंय. रिक्षावाल्यांनी काय मराठी शिकायचं आहे याचे काही 8 पानी एक छोटी पुस्तिका आपल्या सरकारनं केली आहे. ती पुस्तिका आपलं पहिलीतलं पोर सुद्धा 4 दिवसामध्ये क्लिअर करू शकतं, इतकी टुकार पुस्तिका येते. त्याच्यामध्ये काय आहे, ताई बसा, दादा उतरा, या टाईपची 10-20 वाक्य आहेत. अशी वाक्य आहेत, तुम्ही ती चेक करून पहा. तुम्ही ती म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला माणूस सुद्धा एम्प्लॉय करण्याची गरज नाही, चॅट जीपीटी वरच तुम्हाला ती वाक्य सहजासहजी मिळू शकतात. ही वाक्य करण्यासाठी सरकारनं काय केलं, हे रिक्षा टॅक्सीवाले महाराष्ट्रात 40 वर्ष राहिले, 25 ते 40 वर्ष राहिले. ते राहिल्यावर ते काय म्हणतात, आम्हाला नाही मराठी बोलायचं, तुम्हाला हिंदी बोलायचं असेल तर तुम्ही बोला, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. आता हा गैरसमज पिकवून ठेवणारा देशातला सर्वात मूर्ख प्रांत आपला आहे. देशात इतरत्र कुठेही असा प्रांत नाही आहे. म्हणजे गांधींनी स्वतः दक्षिण भारतातल्या लोकांना हिंदी शिकायला पाठवलं. तुम्ही घटना समितीतली चर्चा बघा. घटना समितीतल्या चर्चेमध्ये काही दाक्षिणात्य लोकांनी असं म्हटलंय हिंदी विषयक चर्चेत, की आम्ही हिंदी शिकण्यासाठी म्हणून गांधींच्या सूचनेवरनं दक्षिणेत गेलो, आमच्या लोकांना हिंदी शिकवलं. आणि आम्ही का शिकवलं, तर एक काहीतरी लिंक लँग्वेज यावी म्हणून. पण तुम्ही आता आमच्या असे बोकांडी बसलाय की तुम्ही आम्हाला आमच्या भाषांना श्वास पण घेऊ देत नाही. हे लोक 46 साली बोलतायत. आणि 2025ला जेव्हा हिंदीच्या विरोधातलं आंदोलन आम्ही सुरू केलं, तेव्हा आम्हाला उल्हास पवारांना सांगावं लागलं की हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती ही बोगस संस्था आहे, कारण या देशाला राष्ट्रभाषा नाहीये. तर किमान तुम्ही हिंदी प्रचार करा, तुम्हाला फारच वेळ जात नसेल तुमचा तर, पण राष्ट्रभाषा हा शब्द तरी काढून टाका. पण मग परिस्थिती आणखी वाईट काय झाली की दादांचं पद गेलं आणि तिथे महान आपल्या खासदार मेधा कुलकर्णी तिथं आल्या. त्यामुळे आपला समाज आगीतनं फुफाटत गेला. म्हणजे आता त्या मेधा कुलकर्णी मराठी लोकांच्या घरोघरी जाऊन हिंदी शिकणं कसं आवश्यक आहे हे मराठी पालकांना शिकवणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला आहे की हिंदीला आम्ही जो केलेला विरोध आहे तो मराठी कारणाच्या चळवळीचा भाग काय आहे. हिंदीची आणि आपली लिपी सारखी आहे. आज तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात, मगाशी प्रकाश परब सरांनी हिंदीवाल्यांनी पण स्वतःच्या भाषेचा कसा विकास करावा याच्याबद्दल सांगितलं. उत्तर भारतामध्ये अवधी, ब्रज, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या पण भाषा आहेत. पण या सगळ्या भाषा ते लोक बोलतात. जनगणनेमध्ये मात्र फक्त हिंदीचा उल्लेख होतो. त्यामुळे हिंदीची लोकसंख्या सुजलेली आहे. हिंदीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दिसते, कारण त्या लोकसंख्येच्या आधारे हिंदीला पैसा मिळतो. तुम्ही आजही केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज, मिनिस्ट्री ऑफ होम मिनिस्टर हे काढून बघा. या केंद्र सरकारच्या मंत्रालयात फक्त राजभाषा मंत्रालय आहे. हे राजभाषा मंत्रालय कधी आलंय, जेव्हा सरदार पटेलांच्या काळामध्ये संस्थानांचं विलिनीकरण व्हायचं होतं, तेव्हा डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं. तेच डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा एक भाग आता डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे देशाला 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आणि घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा असताना सुद्धा आत्ताच्या घडीला आपल्या सरकारला मिनिस्ट्री ऑफ ऑफिशियल लँग्वेजेस इन इंडिया असं मंत्रालय स्थापन करायला काय हरकत आहे. पण ते का करत नाहीत, कारण सर्वाधिक पैसा त्यांना कशावर खर्च करायचा आहे, हिंदीवर. आणि भाजप आणि संघाला त्याच्या खालोखाल जो पैसा खर्च करायचा आहे तो संस्कृतवर करायचा आहे. कारण भाजप आणि हिंदी आणि संस्कृत हा त्यांच्या कल्चरल हेजिमनीचा, सांस्कृतिक वर्चस्वाच्या एकूण राजकारणाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हिंदीला जेव्हा आम्ही विरोध केला त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणले की लोकांचा इंग्रजी सारख्या परक्या भाषेला पाठिंबा आहे, पण भारतीय भाषांना विरोध आहे. खरं तर त्यांनी असं म्हणता कामा नये होतं, कारण त्यांची मुलगी स्वतः CBSEच्या शाळेमध्ये शिकते.
जिथं हिंदी आहेच असं नाहीये. त्यामुळे ज्यांचं स्वतःचं इंग्रजीवर एवढं प्रेम आहे त्यांनी लोक हिंदीला विरोध करतात याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. आम्हाला जी भीती होती आणि आजही आहे ती भीती अशी आहे की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर पहिलीपासून किंवा बालवर्गापासून मुलांना शिकवल्या गेल्या तर दोन्हीतल्या लिपी साधर्म्य आणि वैधर्म्यामुळे आणखी काही वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा वाटायला लागेल. आजच तुम्ही बघा, ज्यांची मुलं नातवंड इंग्रजी माध्यमात जात आहेत, अनेक ठिकाणी मुलांना इंग्रजी बोलायला जमत नाही, मराठी बोलायला परवानगी नसते, म्हणून मुलं हिंदीत बोलतात. आमच्या माहितीतली काही मुलं मी सोचून सांगतो अशा प्रकारचं मराठी बोलतायत. आणि हे जे आहे हे आता आपल्याला चूक दिसतंय. आणखी 10-20 वर्षांनी लोकांना हेच न्यू नॉर्मल आहे अशा प्रकारे वाटण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्र धर्माची मराठी कारणाची मांडणी करतो त्यावेळेला शाळेपासून सुरुवात करतो, भाषेच्या टप्प्यापर्यंत येतो आणि मग मराठी माणसाच्या रोजगार आणि महाराष्ट्राच्या एकूण रचनेपर्यंत आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आता महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा किंवा विनाशकारी विकासाचा मुद्दा प्राजक्ताने मांडला. महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की अदानी आणि लोढा नकाशावर जिथं बोट ठेवतील ते भूभाग त्यांना मिळतात. मुंबईमध्ये मिठागराची जागा घ्या, कलेक्टरची जागा घ्या, खारफुटीची जागा घ्या, अदानीला धारावी विकसित करता यावं म्हणून वाटेल तेवढी जागा सरकार त्यांना देतंय. आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ हे जवळपास त्यांच्या पर्सनल दिमतीला आहे. इथं म्हणजे सांगली आणि कोल्हापुरातल्या ज्या मंडळींनी काही वर्षांपूर्वी एनडी साहेबांच्या नेतृत्वाखाली महामुंबई एसीझेडच्या प्रकल्पासाठीच्या विरोधात काम केलं असेल त्यातल्या काहींना कदाचित हे आठवत असेल की रिलायन्सचं ज्या वेळेला महामुंबई एसीझेड आलं त्यावेळेला त्या एसीझेडचे सगळे अधिकारी सरकारच्याच ऑफिसमध्ये बसून काम करत होते. म्हणजे सरकार आणि अंबानी यांच्यातली सीमारेषा एवढी पुसट झालेली आहे की सरकार कुठं संपतं आणि अंबानी कुठं सुरू होतो हे आपल्याला कळतच नाही. जसं अटल सेतू कुठं संपतो आणि अंबानीची जमीन कुठं सुरू होते हे आपल्याला कळत नाही, तशाच प्रकारची ही परिस्थिती आहे. आणि हे अनेक अभ्यासकांनी कार्यकर्त्यांनी म्हटलं की हे देशाचे 2 जण आहेत, A1 आणि A2, अंबानी आणि अदानी, या दोघांच्या मदतीसाठी ही व्यवस्था चालते. आता या दोघांच्या मदतीसाठी चालणारी ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या पोटामध्ये उभं राहणारं धर्मकारण आहे जे महाराष्ट्राच्या विरोधी जाणार आहे. मी कुडाळला आता जाऊन आलो, सर तिथं राहतात, आम्ही तिथं महाराष्ट्र धर्म शिबिर घेतलं. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नितेश राणेच्या कृपेनं अत्यंतिक टोकदार हिंदुत्वीकरण झालेलं आहे. म्हणजे मुसलमानांना बाजारात वस्तू विकताना पंचायत होते. म्हणजे फक्त मुसलमानांना नाही, एखाद्या हिंदू माणसानं गुरं विकत घेतली, रीतसर बाजारामध्ये विकत घेतली आणि तो सावंतवाडीत वरनं आंबोलीच्या घाटातनं खाली कोकणात उतरला तरी गोरक्षक आपोआप निर्माण होतात आणि ते म्हणतात नाही पण हे तुम्ही कत्तलच करायला घेऊन चाललाय. ते त्या माणसाला मारतात, काढून घेतात आणि मग स्वतः नेऊन कत्तल करतात. तुमच्या लक्षात येईल परिस्थिती अशी आहे की भांडवली अर्थव्यवस्थेच्या नियमन करणाऱ्या माणसांच्या सोबत धार्मिक अतिरेकीपणा करणाऱ्या माणसांची गट्टी जमलेली आहे. आणि त्यामुळे गेल्या 5-7 वर्षात तुम्ही बघा, तुम्ही नुसतं एक मॅप महाराष्ट्राचा काढून बघितला तर महाराष्ट्रातल्या बहुतांश उजव्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातलं एकही धार्मिक स्थळ सोडलेलं नाही जिथे लोकांना त्यांनी फुकट नेऊन आणलेलं नाहीये. हे लाडकी बहिणीच्या पुढचं पाऊल आहे. लाडकी बहीण हे निवडणूक केंद्रीय पाऊल आहे. लाडका भाऊ, लाडकी ताई, लाडका मेहुणा हे सगळी मधली पाऊल आहेत. या काळामध्ये तुम्ही मुसलमान आहात का, तुम्हाला अजमेरला नेतो. तुम्ही बौद्ध आहात का, तुम्हाला दीक्षाभूमीला नेतो, तुम्हाला शिर्डीला घेऊन जातो. या सगळ्या प्रक्रियेमधनं माणसांच्या संवेदनांचं असं बधिरीकरण यांनी घडवून आणलेलं आहे की त्यामुळे आमच्यासारखे लोक ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही लोकांना सांगतो की मराठी शाळा बंद पडतायत, ग्रामीण भागातल्या मराठी शाळा बंद पडतायत, बहुजनांच्या शाळा बंद पडतायत. हे मी तुम्हाला ओरोसचं उदाहरण सांगतो जिथं मराठी शाळांचा 20,000 लोकांचा मोर्चा तिथल्या स्थानिक मंडळींनी काढला.
नितेश राणे त्या मोर्चाला सामोरे आले होते आणि तिथे ते मला असं म्हणाले, आम्ही व्यासपीठावर होतो तर ते मला असं म्हणाले की बाहेरच्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करता कामा नये. त्यांच्या दृष्टीनं बाहेरचा म्हणजे कोण, जो सिंधुदुर्गाच्या बाहेरचा आहे तो त्यांच्या दृष्टीनं बाहेरचा. तेव्हा मी त्यांना म्हटलं की सिंधुदुर्ग तुमचा आहे पण महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे आणि शाळा जेव्हा बंद पडतात तेव्हा मुलांवर परिणाम होतो पण मुलींवर परिणाम जास्त होतो. आणि त्याच वेळेला मी त्यांना असं म्हटलं की ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडल्या त्याचं एक महत्वाचं कारण शहरी भागातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी हे पण आहे. तर त्यावर ते मला असं म्हणाले, पण मग लोकांनी चांगलं शिकायचंच नाही का? आता इंग्रजी माध्यमाच्या दुकानांमध्ये चांगलं शिकायला मिळतं आहे असं वाटणारा माणूस त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. हा आपला सांस्कृतिक कुपोषणाचा भाग आहे, हा आपल्या राजकीय कुपोषणाचा भाग आहे. आता या प्रकारच्या शक्तीच्या विरोधात तुम्ही कसं लढणार? म्हणजे सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला नितेश राणेच्या विरुद्ध संघर्ष करायचा म्हणजे कुठेतरी तुमची डेड बॉडीच सापडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये तुम्हाला उदय सामंत आणि त्याच्या भावाच्या विरुद्ध संघर्ष करायचा तर तुमच्या घरी कधीतरी रात्री पाकिट येईल किंवा कोणतरी मारणारे लोक येतील अशी शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापुरात अशा प्रकारे तुम्ही काही करायचं म्हटलं तर कुणीतरी धर्माचे साथीदार तुमच्या घरी येऊन हे असं करणं तुम्हाला बोलणं शोभतं का असं म्हणून तुमच्या डोक्यावर शाई ओतण्याची शक्यता आहे. शाई ओतण्याचा अनुभव तुम्ही घेतलाय अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी. आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आपण चिकित्सेची आणि विचार करणाऱ्या लोकांची भूमी म्हणू शकतो का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता या पार्श्वभूमीवर आम्ही का फिरतो? तुम्ही असं म्हणाल 50-60 माणसं 100 माणसं तुमच्या कार्यक्रमाला येतील, ऐकतील. त्यातली सुद्धा माणसं कशी आहेत हे मराठीच्या चळवळीचं काम हे थोडंसं मल्टी लेवल मार्केटिंगचं अलीकडचं रूप आहे. म्हणजे ते कसं आहे, ह्यांनी 6 माणसं गोळा करायची मग त्या 6 माणसांनी 6 माणसं गोळा करायची. हे यशस्वी मॉडेल आहे. अयशस्वी मॉडेल कुठलं आहे? जे आमचं आहे ते काय आहे की मी एकाला सांगायचं, त्या एकाने 4 जणांना सांगायचं पण त्यातल्या एकानेच यायचं. हे अयशस्वी मॉडेल आहे. म्हणजे सांगतोय खूप लोकांना आपण, प्रत्यक्षात लोक काय म्हणतात, मुफीद मुजावर जातोय ना, आल्यावर त्याला विचारू की काय झालंय, लोक होते का नाही हे पण त्याला विचारू. हे काय मॉडेल आहे? हे मोबिलायझेशनचं पुरेसं यशस्वी न झालेलं मॉडेल आहे. आता हे मोबिलायझेशनचं मॉडेल का नाही यशस्वी होत? कारण मोबिलायझेशनची यशस्वी झालेली 4 ते 5 अपेक्षा भंग केलेली मॉडेल तुमच्या समोर आहेत. एक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं, ज्यांनी तुम्हाला सांगितलं की सकाळी तुम्ही मराठी आहात, संध्याकाळी तुम्ही हिंदू आहात, त्यामुळे तुम्ही मुसलमानांना झोडपल्याशिवाय तुम्हाला सुख चैन लाभणार नाही. मग त्यांचं ऐकून लोकांनी 92 साली दंगली केल्या. मग एका टप्प्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लक्षात आलं की अरे हिंदूंपेक्षा मुसलमान आपल्याला जास्त मतं द्यायला लागले आणि मुसलमानांच्या असं लक्षात आलं काँग्रेसपेक्षा शिवसेना भरोसा ठेवायला जास्त बरी आहे. हे बघा, तुम्ही चेक करा, गेल्या 5 वर्षात घडलेलं आहे. राहिला राज ठाकरेंच्या मनसेचा पक्ष जो मराठीवादी आहे, त्यांना मध्ये असं लक्षात आलं की आपण मराठी केलं, लावरे तो व्हिडिओचे सगळे प्रयोग केले पण मराठी लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडेना. मग ते असं म्हणाले की मराठी बांधवांना जाऊ दे, आता आपण हिंदू बांधवांकडे जाऊया. मग ते हिंदू बांधवांकडे गेले आणि ते म्हणले मुसलमानांनी जर भोंगे वाजवले तर त्या मशिदी पुढे जाऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणू. आता हनुमान चालीसाच म्हणायची, मराठी काही म्हणण्यासारखं त्यांच्या पटकन लक्षात नाही आलं. कारण आपली विध्वंसाची भाषा पण हिंदी आहे. विध्वंसासाठी सुद्धा किंवा संघर्षासाठी सुद्धा मराठी नाही वापरता येत आपल्याला. मग थोड्या दिवसानं त्यांच्या लक्षात आलं की अरे जोपर्यंत संघ आणि भाजपवाले हयात आहेत तोपर्यंत आपल्या गरीब हिंदुत्वाच्या मॉडेलला कोण विचारणार आहे. मग 1-2 वर्षानंतर साक्षात्काराचे क्षण आल्याने ते परत आले. राहिले 2 कोण, विकासासाठी भाजपकडे गेलेला दादांचा पक्ष आणि विकासासाठी शहांकडे गेलेला शिंदेचा पक्ष. हे सगळे लोक कोणत्या विकासासाठी गेलेले आहेत तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकी 50 कोटी ही जर आपण विकासाची मिनिमम व्याख्या धरली तर 20 पागे जर आता असते तर आपली रोजगार हमी योजना एवढी यशस्वी झालेली आहे हे ऐकून त्यांना फार धन्यता वाटली असती. जिथं कुठं वर असतील त्यांच्या आत्म्याला शांतता लाभली असेल
की साधा 100 रुपये रोजगार 72च्या दुष्काळात मिळावा म्हणून त्यांनी जी योजना काढली ती योजना थेट त्यांच्या राज्यात लोकप्रतिनिधींना किमान 50 कोटीचा रोजगार हमीची आपण सोय करून दिलेली आहे. इतकं हे बदललंय. आता या दोन पक्षांचा काहीही मराठीशी महाराष्ट्र धर्माशी संबंध नाही. यांचा कशाशी संबंध आहे? दिल्लीची नजर कुठे आहे याच्याशी संबंध आहे. राहिला 5वा पक्ष तो पवार साहेबांचा आहे. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू? म्हणजे माझं भाषण सुरू होताना तो कुठे आहे आणि संपताना तो कुठं असेल याच्याबद्दल आपल्याला सांगता येण्याची शक्यता कठीण आहे. आता माझे काही मित्र आहेत त्यांच्या पक्षातले, त्यांना माझा फार राग येतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तू कशाला शत्रुत्व घेतोस किंवा त्यांच्याबद्दल तू बोललंच पाहिजेस का? प्रश्न असा आहे की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस या 3 माणसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या राजकारणाची चिकित्सा न करताना न बोलणं हे भेकडपणाचंच लक्षण आहे. ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वाधिक भलं करण्याची क्षमता होती आणि ज्यांनी आपली क्षमता कदाचित आकलनाच्या अभावानं, कदाचित राजकीय स्वार्थापोटी नीट वापरली नाही, त्यामुळे त्यांची चिकित्सा करणं ही एका पातळीवर आपण आपलीच चिकित्सा करण्यासारखं आहे की आपण आधी काय चुकवलं ते यानंतरच्या काळामध्ये करता कामा नये हे आपल्याला कळलं पाहिजे. मग या पातळीवर आमच्यासारखे लोक जेव्हा मराठी कारणाची महाराष्ट्र धर्माची मांडणी आम्ही करतो तेव्हा यातनं काय प्रकारचं राजकारण उभं राहू शकतं का? मला लोक विचारतात, मग तुम्हाला काय राजकारण करायचं आहे का? तर राजकारण न केलेली गोष्टच नाहीये. मी प्राध्यापक आहे आणि मी महाराष्ट्रात आमच्या अनेक विद्यापीठांमधले प्राध्यापक नवी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे तिच्या मांडीवर अलगद जाऊन बसलेले असताना मी त्याच्या विरोधामध्ये माझी भूमिका मांडतो आणि मी स्वतःला माझं करिअर पणाला लावून काम करतो. ही पॉलिटिकल भूमिका आहे. ह्याच्यात कोणावरही उपकार नाही. मला हौस आहे म्हणून मी ते करतो. माझं कन्व्हिक्शन आहे. त्यामुळे जी माझी राजकीय भूमिका आहे त्याच्या डायगोनली ऑपोजिट आणखी कोणाची तरी राजकीय भूमिका असू शकते. कुठेही कोणत्याही सार्वजनिक व्यवहारामध्ये राजकीय नसलेली अशी भूमिकाच नाहीये. त्यामुळे अराजकीय असं काही नसतं. अराजकीय अशा प्रकारची मांडणी असत नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या मराठी कारणाच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे. आणि आज आता आम्ही तुमच्या समोर शेवटचे जे काही 2-3 मुद्दे सांगायचे ते सांगतो आणि मी थांबतो. की मराठी कारण असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला मराठी माणसांचं नवं राजकारण उभं राहू शकतं का? आता असं आहे बघा की उत्तर भारतीयांना मारण्याचे आपल्याकडे काही कार्यक्रम झाले, दक्षिण भारतीयांना मारण्याचे काही कार्यक्रम झाले. मराठी शाळा बंद पडण्याला उत्तर भारतीय जबाबदार आहेत का? उलट पालघर आणि रायगड जिल्ह्यामधल्या काही मराठी शाळा उत्तर भारतीय मुलांच्यावर चालू आहेत. कारण मराठी लोकांची मुलं त्या शाळांमध्ये जात नाहीत. मराठी लोकांची मुलं कुठं जात आहेत? सीबीएसई ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये जात आहेत. आदिवासींची मुलं, धनगर समाजातली मुलं, महाराष्ट्र सरकारच्या डोक्यात अशा काही सक्षमीकरणाच्या ॲबनॉर्मल कल्पना आहेत. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी आदिवासी समाजातली मुलं पाचगणीच्या निवासी शाळांमध्ये पाठवली आणि त्याच्यात फायदा फक्त शाळांचा झाला कारण दरवर्षी काही एक फी त्या शाळांना देण्यात आली. आता चौंडीला ज्या वेळेला सभा झाली त्यावेळेला मंत्रिमंडळाचं अधिवेशन झालं तेव्हा धनगर समाजातल्या मुली त्यांनी तिथं पाठवायचं ठरवलं. त्याची पण फी सरकार भरणार आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये पाठवलेली मुलं वर्षभराच्या नंतर परत गेली. कारण त्या शाळा इतक्या बदमाश आहेत की त्यांनी त्यांच्या वर्गातल्या धनदांडग्या मुलांच्या बरोबर ह्या मुलांना बसवलं नाही. ही नवी अस्पृश्य जमात आहे त्यांच्या दृष्टीनं. जशी RT मध्ये शिकणारी मुलं ही बड्या धनदांडग्यांच्या शाळांमधली अस्पृश्यांची जमात आहे आणि अशा प्रकारची अस्पृश्यांची जमात क्रिएट केल्याबद्दल सरकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 25% मुलांचं मागल्या दरवाजाने अनुदान देत आहे. म्हणजे मराठी शाळांचं अनुदान बंद करायचं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या 25% मुलांचं मागल्या दरवाजाने अनुदान चालू करायचं. अशा प्रकारचा विपरीत कारभार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या परिस्थितीमध्ये अशासारख्या बैठका जेव्हा आपण घेतो,
दोन अपेक्षा मी तुमच्या समोर मांडतो आणि थांबतो. एक म्हणजे अधिक सजग होणं, अधिक सक्रिय होणं आणि आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल धाडसानं बोलणं. हे शक्य आहे का, हा एक विचार आपण केला पाहिजे. म्हणजे दिल्लीमधल्या मुलांच्या आंदोलनाचं एक यश असं आहे की मुलं रॅपिड ऍक्शन फोर्सच्या लोकांच्या समोर पुष्पगुच्छ घेऊन उभी राहिली आणि तुमच्या घरच्यांना जाऊन सांगा की तुम्ही आम्हाला मारलं हे सांगितलं. एका मुलीनं हेल्मेट घातलेल्या पोलीस बाईंच्या हेल्मेटमध्ये हात घातला. दादरमध्ये एक मुलगी बसच्या समोर उभी राहिली. हे धाडस हे चळवळीमधनं येणारं धाडस आहे. म्हणजे खूप मागे ज्या वेळेला गांधींनी दांडीचा सत्याग्रह केला त्याच्या सुरुवातीची जी मांडणी ब्रिटिश मंडळींनी केली आहे, भारतीय मंडळींनी पण केली आहे, कोणालाही असं वाटत नव्हतं की या माणसाचा हा सत्याग्रह यशस्वी होईल. लोकांना असं वाटत होतं की 60, 70, 80 माणसं घेऊन हा चालत चाललेला आहे, लोक मीठ उचलतील, पोलीस धोपटतील, पुढे काहीच होणार नाही. पण पोलिसांनी मारल्यानंतर माणसं मार खातील पण पळून जाणार नाहीत, हा मेसेज होता. आणि म्हणून याच जिल्ह्यामधल्या माडगुळकरांनी उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया अशी ओळ लिहिली. आता तुम्ही मला सांगा, अशा कविता लिहिणाऱ्या माणसांसाठी माडगुळ्यात बामणाचा पत्रा आहे, माडगुळकर कुठे आहेत? आता आपल्याकडे सगळे विश्वास पाटील किंवा विश्वास नांगरे पाटीलच आहेत, जे भुक्कड लोक आहेत, जे व्यवस्थेचे भालदार चोपदार आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार पाहिजे, साहित्य अकादमीवर जायचंय. अशा म्हणजे कोणाचा कोणत्या परिसंस्थेमध्ये आपण माणसं वाढलोत आणि कुठल्या टोकाला आपण गेलोत याचा एक विचार आपण करावा, हा एक मुद्दा मी सांगतो. आणि दुसरं मला असं वाटतं की भाषेचा संघर्ष आणि महाराष्ट्र धर्माचा संघर्ष ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जी 107 माणसं मेली, त्या माणसांना पुढं काय बरं होणार आहे हे माहिती पण नव्हतं. लोक लढले, लोक मेले. सीमा भागामध्ये तुम्ही बघा, मारुती बेन्नाळकर पासून अनेक लोकांनी जीव गमावले, कन्नड सक्तीच्या आंदोलनात गमावले. आपल्याला किमान महाराष्ट्र मिळाला, सीमा भागातल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात यायला पण मिळालेलं नाही, तरी सुद्धा लोक लढतात. तर मला असं वाटतं की या प्रकारची ताकद लोकसंघटनामधनं निर्माण होण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आम्ही चौघांनी ही सगळी मांडणी तुमच्या समोर केली. इथं मी माझं बोलणं थांबवतो आहे. जे काही प्रश्न तुम्हाला आता साधनाने आणि आमच्या मंडळींनी, महेंद्रने वगैरे तुमच्याकडे कागद दिले, आमच्या सगळ्या वक्त्यांच्या संबंधात तुम्हाला जे काही प्रश्न असतील आवर्जून विचारा. काही पटलं नसेल तरी मोकळेपणाने सांगा. आणि इथं सांगलीमध्ये आता इथे 50 लोक दिसतात, प्रत्यक्षामध्ये 5 माणसं जरी कामासाठी उभी राहिली तरी सुद्धा मला वाटतं की एक बऱ्या प्रकारचं संघटन होण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही शहरात चांगल्या गोष्टी असतात, फक्त चांगल्या गोष्टी आहेत याच्याबद्दल आतून विश्वास असणं आणि व्हर्च्युअल काम नाही, प्रत्यक्षात काम करणं, या 2 गोष्टींची फार आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. जय मराठी, जय महाराष्ट्र.